लातूरमध्ये वाहतूक शहर पोलिसांच्या वतीने ध्वनी प्रदूषणावर मोठा घाव, 9,18,000 रुपयांचे मुद्देमाल रोड रोलरखाली चिरडून नष्ट. लातूर शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 9,18,000चा मुद्देमाल जप्त करून थेट रोड रोलरखाली नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात गेल्या महिनाभर विशेष मोहीम सुरू होती. या कारवाईत जप्त करण्यात आले 149 फटाका सायलेन्सर, 7,45,019 साऊंड बॉक्स, 1,52,006 कर्णकर्कश हॉर्न, 25 LED लाईट्स, 13 टेप रेकॉर्डर. एकूण मुद्देमाल 9,18,000 जप्त केलेले हे सर्व साहित्य पुन्हा वापरात येऊ नये म्हणून नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात रोड रोलरच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आले. यावेळी पोलीस, महानगरपालिका कर्मचारी आणि पंच उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यात नोंदविण्यात आली. या कारवाईतून मिळालेल्या स्क्रॅप विक्रीतून 16,500 रुपये शासनाकडे जमा करण्यात येणार आहेत. लातूर पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न, साऊंड सिस्टीम यांचा वापर केल्यास पुढील काळातही अशी मोहीम तीव्रतेने राबवली जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.